घरोघरी जाऊन विचारू लागले, माझा कृष्ण, माझा कृष्ण. मी शुद्ध पडली. मग नुसतं हरवल्यावर मी शुद्ध पडली. त्या पोरांनी येऊन सांगितलं, यमुनेच्या डोही बुडाला. बुडाल्यावर काय झालं? मी शुद्ध पडली. पाणी तोंडावर मारून शुद्धीवर आणली आणि बघायला लागली यमुनेच्या डोह. ऐका, नाथ महाराजांनी अकराव्या स्कंदावर विवेचन करताना असं वर्णन केलं, वस्त्राचे ते भान नाही मायेशी. कपड्याचं भान नाही. एरवी डोक्यावरचा पदर कधी खांद्यावर आला नाही, आता सगळा पदर रस्त्याने ओढत नसतो. 12 लोकांनी जरी म्हणतात उजवा हात, 6 लोकांनी डावा हात, 6 लोकांनी 12 लोकांनी भयावर नाही. मग पुत्रप्रेमाचं भरता आला, पटकन फेकून दिले 12ची 12 लोक. 12 लोक फेकले एका बाईनं. पुत्रप्रेम परत गेली यमुनेच्या काठावर, तिथं कृष्ण बुडाला सांगितली. लोकांनी डोळे टाकले, अरे 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 आता पाय उडीत मारी. 5 मिनिटं झाली, 10 मिनिटं झाली, एखादी गोष्ट खाण्यात पडलो, काय आवाज येईल ना, काही तबक नाही, डुबक नाही. मग लोक डोळे उघडले, माय उडी मारली नाही.